शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे। बीड प्रकरणी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात येते। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घुण हत्या केली। या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं असं म्हटलं जाते। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घुण हत्या केली आणि या सगळ्या प्रकरणात आता ज्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलाय त्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी करणारं पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। माझ्या पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर येथे दोन गिरी गोसावींच्या म्हणजे भटक्या विमुक्त जातीच्या दोन छोट्या चिमुरड्यांची हत्या झाली। त्या हत्या का दिसत नाही शरदचंद्रजी पवारांना? लिहिलं का शरदचंद्रजी पवारांनी पत्र? शरदचंद्रजी पवार हे प्रचंड, जसं वय वाढतंय तसं ते प्रचंड जातीयवादी बनत आहेत आणि प्रचंड जातीयवादी भूमिका घेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।